हे पहा, आज आपण पावभाजी बनवणार आहोत. त्यासाठी ह्या जे आता तुम्हाला दिसत आहे मी आता ह्याच्यामध्ये बीट टाकलेलं आहे. आता साल काढून घेतलेले हे 2 मोठे बटाटे आहेत ते टाकून घेणार आहे. ह्याच्यामध्ये वाफवून घेणार आहोत आपण. हे सर्व फ्लावर आहे हा, आणि आता हे गाजर, हे सर्व आपण वाफवून घेणार आहोत. वाटाणा देखील आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. ऍड करून घेणार आहोत. आता व्यवस्थित मिक्स भाजी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी आता बटर टाकत आहे कढईमध्ये. तेल आणि बटरचा जो तुकडा दाखवलेला तेवढं मी ऍड केलेला आहे याच्यामध्ये. आता कांदा थोडासा लालसर झालेला आहे. आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे 1 चमचा साधारण, ती देखील आपण परतून घेणार आहोत. तर हे पहा, आता कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. साधारण हे 4 टोमॅटो आहेत ते आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत. स्पून हळद देखील आपण टाकून घेतलेले आहे. मसाले देखील आता व्यवस्थित भाजले आहेत. आता आपण पावभाजी मसाला टाकून घेणार आहे. साधारण 2 चमच बाकी ठेवून घेणार आहोत. नंतर आपण भाजी रेडी झाल्यानंतर पण आपण वरतून थोडंसं टाकून घेणार आहोत. तो देखील आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, आता मसाले वगैरे व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता त्याला तेल देखील सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 शिमला मिरच्या आहेत ते बारीक कट करून घेतलेले ते ऍड करत आहोत. हे बीन्स आहे, फरसबी आहे, तर ही देखील आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करून घेत आहोत. ती पण बारीक वाफवून घेतलेला वाटाणा आहे तो देखील आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा आता हे व्यवस्थित मिक्स करून शिजू देणार आहोत मसाल्यामध्ये. याला कुकरला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे व्यवस्थित मॅशरने मॅश करून घेतलेले आहे. तर हे पहा, आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. याला मसाल्यांमध्ये थोडा वेळ शिजू देणार आहोत. आणि आता आपण परत एकदा मॅशरने याला हे करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण मसाल्यामध्ये देखील हे होईल. शिमला मिरची आपण जी तेलामध्ये टाकलेली ना ती पण मॅश होऊन जाईल त्याच्यामध्ये. पहा किती छान असा कलर आलेला आहे. आता ही भाजीची कन्सिस्टन्सी थोडी पातळ होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये हे गरम केलेलं पाणी मसाले जे चिटकले होते मिक्सरला वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी, ते ऍड करून घेणार आहे ह्याच्यामध्ये. साधारण 1 मोठी वाटी पाणी आहे हे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी थोडी घट्ट बनवली तर पावाबरोबर छान लागते ही भाजी. आता आपण ह्याला मसाल्यामध्ये शिजू देणार आहोत व्यवस्थित. आता मी पावभाजी मसाला देखील आता मी वरतून ह्याच्यावरतून टाकणार आहे. पहा, मी थोडा ठेवलेला. तर ही पहा, ही जी भाजी आहे हे 10 लोकांसाठी आपण बनवलेली आहे पावभाजी. असं मेजरमेंट जर का तुम्ही देखील केले तर अजिबात चुकणार नाही. तर ही 10 लोकांसाठी कशी झाली पावभाजी नक्की कमेंट करून सांगा. आता वरतून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे. गॅस बंद करून घेणार आहे मी पहिला, आणि सर्व देखील आपण करून दाखवणार आहे.